सर्वांचे हार्दिक स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अस्पृश्याची तुच्छ भावना होती समाजात तेव्हा वाढली, अण्णाभाऊंनी लेखणीतून चौफेर शब्दमाला झाडली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्वांना परिचित नाव। तसे बघितल्यास अण्णाभाऊ हे त्यांचे टोपण नाव। त्यांचे जन्मनाव तुकाराम भाऊराव साठे हे होय। सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊंचा जन्म झाला। 1 ऑगस्ट 1920ला हा संघर्ष सूर्य आई वालुबाई साठे यांच्या पोटी जन्माला आला। जातीला महत्त्व देणाऱ्या तत्कालीन समाजाने अण्णाभाऊंच्या जातीला मातंग हे नाव दिले होते। मातंग ही जात त्याकाळी अस्पृश्य समजली जाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा अण्णाभाऊंच्या मनावर प्रभाव होता। समाजातील दरी त्यांनी अनुभवली होती। याच दरीला, यांच्या अनुभवाला त्यांनी त्यांच्या लेखणीच्या रूपात उतरविले। हे लिखित अनुभव 7 समुद्रापार वाचले गेले आणि आजही वाचल्या जात आहे। केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेला तुकाराम कर्तृत्वाने जगभरातील मनामनावर आज अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसत आहे। गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी अण्णाभाऊंनी चळवळ उभारली। त्यांनी त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या हक्कासाठी ते आयुष्यभर लढले। त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा मोठा पगडा होता। समाजाला संघर्ष करण्यासाठी उभा करणारा असा हा संघर्षाचा महामेरू दिनांक 18 जुलै 1969 या वर्षी वयाच्या 48व्या वर्षी अनंतात विलीन झाला। अशा या समाजसुधारकास, संघर्षाच्या महामेरूस, थोर मानवास माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, हा जीवन परिचय आवडल्यास आणि अधिकची माहिती बघण्याकरता आमच्या चॅनल सोबत राहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।